हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. हाय आमचा दंतू. आणि आत्ता वयाने कमीत कमी हा 14 वर्षाचा आहे. कारण बरेच वर्ष झाले मी याला पाहते आणि आत्ता तो खूप थकलेला आहे बेचारा. आणि या म्हाताऱ्या डॉगीमुळे, पिल्लामुळे खरंच रोजच यावं लागतं. कारण या लेकरांचा विचार करणारे आपण मानवजातीच आहे. पण मानवजाती इतकी नीच वृत्तीची झाली ना की लोकांना फक्त जे लोक खायला घालतात ना त्यांना त्यांच्याशी भांडणं करण्याशिवाय यांना काहीही काम नाही आहे. तर आता डी जेचा आवाज बघा इथे खाली सगळ्यांपर्यंत बहुतेक पोचत असेल डी जेचा आवाज. आणि आमचा काळू बघा इकडं खातोय. जेरी खाऊ देणार आहे त्याला, आपल्याला घरी मिळतं ना. चल देते इकडे, इकडे चल देते तुला. हाय जेरी, सुष्मित दादाचा. इकडे जेरी, नो जेरी नको रे खाऊ. चल चल तिकडे, इकडे दर दर, इकडे दर, ये. काळूचं खाऊन झाले बघा. मॅक्स काय पाहिजे तुला? हाय आमच्या वीरचा मित्र मॅक्स. आणि त्याला थोडं तरी खायला लागतं. इकडे बघा, डायरेक्ट पिशवीत. थांब थांब, दगडावर ठेवते, दगडावर ठेवते मॅक्स. तू थांब, पेपरवर ठेव. इकडे ये, इकडेच. हाय आमच्या वीरचा मित्र मॅक्स. खूप गुणी बाळ आहे आमचं मॅक्स. मॅक्स आमचा एक नंबर गुणी आहे. पिल्लू बाबा बोलवतात तुझे, जा. मॅक्स मॅक्स, अरे मॅक्स गप ना, मॅक्स गप ना रे, जा ना मॅक्स, प्लीज प्लीज जा ना मॅक्स तू. अरे मॅक्स, आपल्याला आपल्या छोटे छोटे बेबीज लेकरांना द्यायचं ना, स्ट्रीट डॉगींना द्यायचं ना रे. असं काय करतोय तू मॅक्सू? जा, तुझ्या बाबा आवाज देत आहेत, पळ. नो मॅक्स, जा पटकन. मॅक्सचं खाऊन झाले. हा मॅक्स मला काय सोडायलाच मागे ना, बापरे. अरे मॅक्स, तू नको ना मला त्रास देऊ. अरे हा बघा, माझ्या गोल 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 फिरतोय माझ्या मागे. हां मॅक्सू, तू वीरचा फ्रेंड आहेस ना रे? हां नको ना त्रास देऊ. माझी लेकरं तिकडं वाट बघतात. माझी लाली आली बघ, लाली आली बघा माझी पळत तिकडं खायला. माझी चमेली आली, ती माझी राणी आहे बघा. राणीचं खाऊन झालं आमच्या. ही आमची लाली मॅडम आलेली आहे. लालू चल गुडिया. नो, कपडे कपडे फाडून टाक माझे कपडे सगळे. चला चल गुडिया. वाव, किती सुंदर खेळते बघा आमची लाली. यांना इतकी अक्कल आहे ना, लोक यांना नावं ठेवतात, रस्त्यावरचे कुत्रे वगैरे जाऊ देत, कारण जे बोलतात ना तेच आहेत. त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही. हा डी जेचा आवाज बघा इतका लांब आहे ना इथून, म्हणजे कमीत कमी 3-4 किलोमीटर अंतरावरती डी जेच्या आवाजामुळं प्रदूषण होत नाही लोकांना. पण आम्ही यांना खायला देतो ना, त्यामुळे प्रदूषण होते. चला कुठे रामा, कुठे रामा, कुठे रामा लपून बसलाय? रामा लपून बसलाय. कुठे रामा? इतकं गोड लेकरू आहे ना हे. डान्सर बॉय आमचा. काल डॉगिंगच्या भांडणामुळे आणि ते एक बाई इथं बघा भांडत होती, रस्त्यावर खायला नका देऊ तुम्ही, एन्जॉयच्या आहेत का, त्याच्यामुळं काल आमची लेकरं अर्धी उपाशीच राहिलीत. चला चलिए चलिए रामा, डान्स नको करू, चलिए. डान्सर रामा आहे ना तू, चला. डान्सर रामा आहे. एवढं मोठं ऊन आहे, काय लेकरांना खायला, बापरे. ढोलू आणि मोती एक बरोबर खातो. हा मोती तुला देते, इकडे मोती, इकडे. शामू त्याला खाऊ दे. श्याम्या, श्याम्या आहे श्याम्या. रजनीश तू खाल्लेस, तुला देणार नाही आहे, कळलं? तुला देणार नाही आहे फक्त आहे ना. इकडे मोती, इकडे इकडे बबडू, इकडे. ह्या लेकराचा पाय एकतर आधू आहे, त्याच्यामुळं मला त्याला पोटभर द्यायचं असतं, कारण तो पळू शकत नाही आहे. डोलू थांब, हे घे डोल्या, हे घे डोल्या, हे घ्या खावा, हे घ्या आताच. सर रजनीश त्याला खाऊ दे.
हा रजनीच आहे ना, त्याच्या म्हणजे 1 वर्षापूर्वी त्याच्या तोंडात आहे ना एक डब्बा बरणी गेली होती. बिचारा 8 दिवस सापडत नव्हता आम्हाला. कशी कशी त्याच्या तोंडातली बरणी काढली. म्हणजे टाकणाऱ्या लोकांना एवढं अक्कल पाहिजे की बाबा मुके प्राणी काही होऊ शकतं पण हो. ए डुबऱ्यांनो काय चाललंय? अरे पण मी तुम्हाला ते भिजवलेलं खायला आणलंय ना, माझ्या कुठं लक्ष येते? थांब 1 मिनटं. चल चल या, चला 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 चला. कावळ्यांची संख्या पण आमच्या वाढत चालली. लेकरांना वाटतं चला इथं खायला मिळतं. एवढं मात्र आहे, तुम्ही जसे कर्म करताल तशी तुम्हाला फेड करावी लागणार, हे 100% आहे. कारण काल एका लेडीजने मला खूप त्रास दिला, खूप भांडली, पण तिला तिच्या कर्माचं फळ भोगावंच लागणार आहे. आज आम्ही ह्या मुक्या लेकरांना खायला देतो म्हणून ते ॲग्रेसिव्ह होत नाहीत, भांडत नाहीत किंवा कोणाला चावत नाहीत. जर यांना खायलाच नाही मिळालं तर ही लेकरं विचार करा म्हणजे काय अवस्था होईल. जर आपण आपल्या घरातील व्यक्तीला 1 दिवस खायला नका देऊ, त्याला सांगा मी आजारी आहे, आणि मग बघा काय होईल ते. 2 दिवस झोपून राहा, 3 दिवस झोपून राहा, खायला नका देऊ. नाही तो एखाद्या राक्षसासारखा ॲग्रेसिव्ह होऊन तुम्हाला मारहाण करेल ना, तर मी शब्द माझ्या माघारी घेईन. ए पिलू इकडे चल ये पटकन, काय करतोय तिथं? चल ये. बघा बोललेलं सगळं कळतं आमच्या लेक. चल खावे इकडे या. ए चल रे. आणि ह्याला हा आजारी आहे बघा हे लेकरू. हे काय आहे? खाऊ नाही खायच्या? खाऊ इकडे इकडे इकडे. चला चला बघ हे घे. हां घे घे इकडे इकडे इकडे. हे बघ हे बघ हे बघ. ए पिलू हे बघ. चल ये काय. भिजवल्यामुळे जरा ते फुगतं ना बघा. ह्याला हलतच येत नाही कारण तो आहे ना त्याच्या खाली, काल रात्री मी उशीर आले त्याच्या खाली गेला होता बघा, अडकला होता. त्याच्या पायाला आहे ना त्रास होतोय. त्याला सावलीत ठेवणं खूप. हे घे बाबा घे. खूप त्रास होतो. आता पाणी ठेवले त्याला. चिनी काय आहे? चला चला तिकडे देते अजून. चल ये चल रे पिलू इकडे. कोण कोण खाल्लं कोण कोण नाही खाल्लं? चला ब्राउनी आहे चल. चलो 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 ब्राऊ इकडे इकडे हे घे इकडे ब्राऊ. खा गुड बॉय. बाप आमच्या ब्राउनीचं पोटच भरत नाही किती खाल्लं तरी. असं आहे आमचा ब्राउनी. हे चिनी राधा ये खाली पटकन. हा आमचा जॉय बघा काल सापडला नव्हता खायला. काल उपाशी होते लेकरू. खूप डीजेंचा आवाज येत होता. ए मीरा इकडे चल. राणी राधा खाली आहे. तू तुझं खा रे. तुला दिलंय ना तुझं तू. राधा राधाचं खाते बघा. इकडे मीरा राणी हे घ्या. किती गोड दिसतात आमची लेकरे बघा. किती गोळ्या मिळाली.